या पुढच्या सत्रात नवे माहिती तंत्रज्ञान आणि मराठी भाषा याच्यावरती विवेक सावंत हे बोलतील. ते MKCLचे मुख्य आहेत आणि त्यावरती त्यांनी खूप काम केलेलं आहे. अशा मंडळी निरनिराळ्या ज्यावेळेस समाजात निर्माण होतात, निरनिराळ्या ज्वलंत प्रश्नांवर, त्यावेळेला ऐकू येत नाही का? ओके ओके ओके, मग मी असं हातात धरून बोलू का? ओके, ओके. आता येतोय का आवाज? का याच्यानी पण येत होता? येत होता. नाही, मी पूर्वी ना फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षक होतो, त्याच्यामुळे सुरुवातीला हळू बोलायचं असतं, म्हणजे सगळे विद्यार्थी असं नीट लक्ष देतात. तर प्रथमतः सेंटरचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या विद्वज्जनांच्या चर्चासत्रामध्ये, माझं तसं मराठी भाषेविषयी काही काम नसताना सुद्धा बोलण्याचं धाडस केलं. त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. प्राजक्ता लवंगारे मॅडम ज्या वेळेला मुंडे सरांच्या जागी होत्या, आता नेमके ते गेलेले आहेत वाटतं. हां, येस. प्राजक्ता लवंगारे मॅडम ज्यावेळी तुमच्या पदावर होत्या पूर्वी, त्यावेळी त्यांच्याशी माझ्या खूप सविस्तर चर्चा झाल्या होत्या. तर त्याचाही थोडासा संदर्भ आज आहे. आणि मला अतिशय आनंद होतोय की सेंटरसारख्या एका शासनबाह्य अशा संस्थेचा कार्यक्रम असूनही तुम्ही वेळात वेळ काढून आज उपस्थित आहात. मराठी भाषेसाठी खूप आशादायक अशी ही गोष्ट आहे. आणि त्याच्याने या सेंटरची क्रेडिबिलिटी सुद्धा वाढण्यासाठी खूप मदत होते. मी 34 स्लाइड्स केल्या आहेत, तर त्याच्याबद्दल प्रश्नांना पण मी उत्तरं देईन, वेळेत आवरायचा प्रयत्न करीन. फक्त पूर्वी जसं मॅडमनी काही कृतज्ञता व्यक्त केली, तशी मी पण करू इच्छितो की मराठी भाषा आणि सर्व भारतीय भाषा संगणकावर प्रथम आणण्याचं काम हे आम्ही सीडॅकमध्ये असताना, आमचं खरं काम हा देशाचा पहिला स्वदेशी सुपर कम्प्युटर बनवणं होतं. तरीसुद्धा डॉक्टर भटकरांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र करून फंड्सचं प्रॉपर नियोजन करून प्रथमतः पर्सनल कम्प्युटरवर मराठी भाषा आणि सर्व भारतीय भाषा आणल्या. आणि त्याच्या संबंधी नंतर आम्ही सर्व प्रकारच्या लेखापरीक्षणाला उत्तरं पण देत बसलो, रात्री रात्री जागून. आणि त्याचबरोबर एक की स्ट्रोक केल्यानंतर एका भारतीय भाषेतल्या मजकूर दुसऱ्या लिपीमध्ये जाणं, ही सुद्धा त्यावेळेला ट्रान्सलिटरेशन, लिप्यंतर, ही सुद्धा टेक्नॉलॉजी आम्ही त्यावेळी डेव्हलप केली. त्याच्यामुळे काश्मीरमध्ये एक वृत्तपत्र रोज आमच्या टेक्नॉलॉजीवर निघत होतं, जे एकाच वेळी उर्दू म्हणजे पर्सो अरेबिक स्क्रिप्ट उजवीकडून डावीकडे जाणारं आणि देवनागरी स्क्रिप्ट. काही गोंधळ होतोय का? हां हां. तर पर्सो अरेबिक स्क्रिप्ट आणि देवनागरी अशा दोन्ही स्क्रिप्टमध्ये एकाच दिवशी 2 एडिशन निघत होत्या. याचं कारण खूप लोकांना उर्दू भाषा कळत होती, पण उर्दू लिपी वाचता येत नव्हती. त्याचबरोबर बंगालचे खूप दुर्गापूजा पुण्यात भरायचे, त्या सगळ्यांच्या घरी आम्ही ज्यावेळी सर्वे केला, त्या खूप जणांना बंगाली भाषा बोलता येत होती, पण बंगाली लिपी कळत नव्हती. त्यांना रवींद्रांचं साहित्य हे याच्यातून वाचता आलं. अशा कितीतरी गोष्टी त्या काळात घडल्या. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं माझं कर्तव्य आणि आनंद आहे. आणि मार्क डेव्हिस यांनी प्रथम ॲपल कंपनीचा त्या काळात राजीनामा दिला आणि युनिकोड फाउंडेशन स्थापन केलं. आणि सर्व जगातल्या सर्व लिप्या ह्या एका कळपटावर, एका कीबोर्डवर राहतील, याचं तंत्रज्ञान, त्याची स्टँडर्ड्स, त्याची रेग्युलेशन्स ही पूर्ण तयार केली. आणि सगळ्या जगातल्या भाषांना संगणकावर एकाच वेळी सहअस्तित्व देण्यासाठी खूप मोठं काम केलं. त्याच्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता. मी थोडक्यात हे प्रेझेंटेशन करतो. हा थोडासा एक धोरण प्रस्ताव म्हणा किंवा टेक्नॉलॉजिकल प्रस्ताव म्हणा, मुंडे सरांना जसा वाटेल तसा ते गोड मानून घेतील. तर
प्रचार प्रसार. याच्यासाठी आत्ताची जी परिस्थिती आहे ती म्हणजे अगदी थोड्या संकेतस्थळावर मोजकंच मराठी साहित्य आहे. त्याचबरोबर सर्वसमावेशक, विश्वासार्ह, सुसंघटित अशा प्रकारचं आणि ज्याला एक अधिकृत अशी मान्यता आहे अशा प्रकारचं एक संकेतस्थळ नाही आहे. कारण ह्या सगळ्या प्रायव्हेट इनिशिएटिव्ज आहेत, ज्याचा मराठी काकांनी पण उल्लेख केला. तशा बऱ्याच प्रायव्हेट इनिशिएटिव्ज आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक सुविधा निर्माण होत आहेत त्याच्याही माहितीचा अभाव आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मी नुसतं क्रोम ब्राउझरमध्ये गुगल ट्रान्सलेटचं प्लग इन केल्यामुळे मी रोज चीनी वृत्तपत्र शुद्ध मराठीमध्ये वाचतो. त्याच्यामुळे आपल्याला आता तंत्रज्ञानाने जी झेप घेतली आहे ती सर्वसामान्य लोकांना अधिकृतरित्या शासनाच्या जर पोर्टलवरती कळली तर खूप महत्त्वाची सेवा होईल. त्याच्यात एक दिवशी मी असं वाचलं की क्षी जिनपिंग यांनी चीनी जनतेला आशीर्वाद दिले. तर मला धक्का बसला, एक कम्युनिस्ट नेता आशीर्वाद कधीपासून द्यायला लागला. म्हणून मी लगेच लँग्वेज चेंज करून लगेच इंग्लिश केली. तर त्याच्यात पण ब्लेसिंग शब्द आला. मग मी चीनी भाषा जाणणाऱ्या मित्राला फोन केला. अरे म्हटलं, हे काय बाबा, भाषांतर चुकलंय का, आमचं मराठीचं ट्रान्सलेशन चुकतंय का? तो म्हटलं, मुळीच नाही. तुला माहिती नाही का, आता ते इतके मोठे झालेत की ते आशीर्वाद देतात. कारण ते देव झालेत आता तिथे. तर त्याच्यामुळे माझा मुद्दा असा की भाषांतर हे नियर परफेक्शनकडे चाललेलं आहे. नियर परफेक्शन. मला मगाशी आनंद झाला की सर आपण ऐराणीचा उल्लेख केला. आज सेंट्रल इंडियामध्ये मायक्रोसॉफ्टने मोठं फंडिंग करून गोंडी भाषा बोलणाऱ्या लोकांना 5 कोटी लोक आहेत त्यांना त्यांचे कॉर्पसेस तयार करायला, त्यांचे संचय तयार करायला सांगितले. आणि त्याच्यातून मशीन ट्रान्सलेशनमध्ये एक दिवशी आपल्याला भाषेच्या 110 भाषांच्या यादीत गोंडी भाषा दिसणार आहे. तर अशा गोष्टी घडत आहेत. आणि जाता जाता सांगतो मॅडम, न्यायाच्या क्षेत्रामध्ये IBMचा आता क्लेम काय आहे की IBM वॉटसन इज फ्युचर ऑफ जस्टिस. म्हणजे केवळ वकिलांचं काम नाही तर न्यायाधीशांचं पण काम IBM वॉटसन करणार. म्हणजे IBM वॉटसन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि त्याच्यामुळे आपण जर सगळे एकत्र आलो आणि तुमचं जे प्रचंड काम आहे म्हणजे परिभाषा निर्माण करण्याचं, त्याचं आणि तंत्रज्ञानाची जर मुंडे सरांच्या मदतीने योग्य युती झाली तर तुम्ही द्या अथवा नका देऊ, ते अस्तित्वात असणार आहेत भाषांतर. तुम्ही वापरा नाही तर नका वापरू. म्हणजे वेदनाविहीन शस्त्रक्रिया ही जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचाच आधार घ्यावा लागतो. आणि त्याच्यामुळे मराठीमध्ये सगळं येणं ही शस्त्रक्रिया वेदनाविहीन पद्धतीने आपण करू शकतो. तशा प्रकारचे तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या एक सर्वसमावेशक अशा तुमची अधिकृतता ज्याला मान्यता आहे अशा प्रकारचे एक संकेतस्थळ, म्हणजे जसं एक राष्ट्रध्वज असतो ना तसं मराठीचं एक संकेतस्थळ पाहिजे की ते सर्वोत्तम सर्व समावेशक आहे आणि अधिकृत आहे आणि सगळ्यांना त्याविषयी अभिमान आहे, सगळ्यांना त्याविषयी आस्था आहे. अशा प्रकारची एक गोष्ट आपण करू शकू. त्याला काही नाव तुम्ही देऊ शका. कदाचित त्याचं मराठी विश्व किंवा दुसरंही काही नाव घेता येईल. कारण त्याचं ORG वगैरे केलेलं आहे. त्याच्यावर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. याच्याबद्दल दुमत होण्याचं कारण नाही. आता एक जर आपण बघितलं तर त्याच्यात काय काय करता येईल अशा अनेक गोष्टी मी इथे दाखवतो. आपण पटपट वाचा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्याच्यामुळे मला आता त्याचं विवरण करता येणार नाही. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सर्वात शेवटी दिसतंय ना तुम्हाला अक्षर, फॉन्ट साईज मी येस. तर आम्ही कोकिळा फॉन्ट वापरलाय बाय मराठीचा, त्यातल्या त्यात सुबक हा फॉन्ट आहे. तर त्या संकेतस्थळावर अजून काय असावं तर एक म्हणजे पहिल्यांदा जे दाखवलं तुम्हाला ते म्हणजे प्रशासकीय दालन. दुसरं जे आहे ते लोकसहभागाचं दालन जे आहे त्याच्यामध्ये लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेण्याची आपण तयारी दर्शवली पाहिजे. नाही तर काही दिवसातच ते शासकीय म्हणजे कोणीही न वापरण्याचं किंवा दृक्ष अशी त्याची एक धारणा लोकांच्या मनामध्ये झालेली आहे. तर तसं असण्याचं कारण नाही. अनेक देशांची सरकारं ही अत्यंत लोकाभिमुख अशा प्रकारच्या स्वतःच्या भाषेसाठी सेवा देतात. मगाशी उल्लेख झाला जपानचा, कोरियाचा वगैरे.
ज्यावेळी केमाल पाशा सत्तेवर आला त्यावेळी केमाल पाशाने अशाच भाषा तज्ज्ञांची मीटिंग बोलवली आणि प्रत्येकाला विचारलं की आपल्या भाषेमध्ये शिक्षण कधी सुरू करता येईल. तर निरनिराळ्या तज्ज्ञांनी निरनिराळ्या वर्षांचे आकडे सांगितले. त्याच्यानंतर केमाल पाशा एकदम उद्गारला, अरे वा, चांगलं झालं, तुमच्यामध्ये एवढे मतभेद असतात, याचा अर्थ असा आहे की मग उद्यापासूनच सुरू करता येईल आपल्याला. आणि त्यांनी तो निर्णय घेतला. तर त्याच्यामुळे कोरिया वगैरे आपल्यापेक्षा फार मागासलेले देश होते, ते कुठच्या कुठे गेले तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे तर आपण त्यांचे स्मार्टफोन वगैरे वापरतो, गाड्या वापरतो, पण 70-75 वर्षापूर्वी हे खूप अत्यंत मागासलेले असे समाज होते हे. आणि आता आपल्या मुलांना त्या कोरियन म्युझिकचंच भारी वेड लागलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल कदाचित. तर तर या संकेतस्थळाविषयीच्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. मी मुद्दाम त्या वाचण्यामध्ये वेळ घालवत नाहीये, कारण संयोजक मोठे चिंतेत आहेत. एक व्याख्यान स्किप करून सुद्धा आपण मागे आहोत. त्याच्यामुळे निरनिराळ्या सुविधांची दालनं ही त्याच्यावर अशा पद्धतीने देता येतील. आणि त्याचबरोबर प्रगत तंत्रज्ञानाच्या कुठल्या कुठल्या गोष्टी वापरता येतील ह्या लोकांना कळणं ही सुद्धा आता खूप महत्त्वाची गरज आहे. याचं कारण आपण आता माहिती तंत्रज्ञान जीवनामध्ये वापरत नाही आहोत. परिस्थिती अशी आहे कोविड नंतर की आपण माहिती तंत्रज्ञानाच्या इकोसिस्टीममध्ये जीवन जगत आहोत. इतकं ते आता प्रभावी झालंय. म्हणजे तुम्ही इथे बसलेले सगळे जण हे मधून मधून व्हॉट्सॲप बघतच आहात. तर त्याच्यामुळे म्हणजे इट हॅज बिकम लाईक अ सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन जसं कॅनॉट एक्झिस्ट, म्हणजे ती ऑक्सिजन जसं त्याच्याशिवाय शरीर, तसं आता ह्या सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशनची गोष्ट झालेली आहे. आणि हे सगळं जरी मी संकेतस्थळ म्हणत असलो तरी आत्ताचा जो ट्रेंड आहे तो ॲप्सचा आहे. ॲपिफिकेशन हा एक मेगा ट्रेंड आहे. आत्ता जगामध्ये 90 लक्ष ॲप्स आहेत. ओके, आणि ती रोज वाढत आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या सुविधा मुलांना सगळ्यांना वापरता येण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने ॲपच्या स्वरूपात असायला पाहिजेत. आणि महाराष्ट्र शासनाने जर हे ठरवलं तर हे करणं अवघड नाही. आणि भगवद्गीतेमध्ये शिक्षणाची एक व्याख्या केली आहे की म्हणजे स्वकर्तव्यत्वेन ज्ञानमिती शिक्षा. म्हणजे स्वकर्तव्याचं जे सामर्थ्य आहे त्याचं ज्ञान म्हणजे शिक्षण. पण त्याला म्हणजे लॉर्ड कृष्ण यांच्यासाठी माझी विवेक सावंत स्कॉलरली टू लॉर्ड कृष्णा इज परकर्तव्यस्य ज्ञानमिती कुशिक्षा. म्हणजे दुसऱ्याने काय करावे हे जे सांगतात, तर त्याच्यामुळे मला मुंडे सरांना असं सांगायचं की त्यांना हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत. म्हणजे मी नुसतंच तुम्ही काय करावं असं सांगायला इथे आलेलं नाही. वाटेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेला हाक माराल त्यावेळेला आम्ही येऊ. तर त्याच्यामुळे या महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये कसं आहे की प्रोत्साहन जेवढं शासन देईल तेवढ्या गोष्टी लवकर घडतात. तर त्याच्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे प्रोत्साहनात्मक इनिशिएटिव्ह शासन काय घेऊ शकेल ह्याच्याबद्दल मी थोडक्यात मांडणी करतो. इथे स्वाती राजे बसलेल्या मला दिसत आहेत. त्या लहान मुलांचे दरवर्षी इतके अप्रतिम मराठीतले कार्यक्रम बालगंधर्वमध्ये करतात. त्याच्यामुळे प्रोत्साहन देतात. त्याच्यामुळे खूप मुलं पुढे येतात. ती इंग्रजी माध्यमात शिकत असतात तरी येतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की शासनाकडून पाठ थोपटून घेणं याचं लोकांना भारी कौतुक असतं. आणि शासनाचा तो एक अधिकार पण आहे आणि तो एक म्हणजे चांगला एक इन्फ्लुएन्सर पण आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की या सगळ्या उपकरणांमध्ये म्हणजे त्याचा व्यावहारिक वापर वाढवण्यासाठी जी नवीन नवीन टूल्स ॲप्स वगैरे तयार होतात त्याच्यात अनेक स्टार्टअप्स आहेत. तर त्या स्टार्टअप्सना चॅलेंजेस देणं, म्हणजे जसं आता तुमचं जे भाषण होतं ते मला इतकं स्फूर्तिप्रद वाटत होतं. जरी तुम्ही खूप थोडासा विषाद होता त्याच्यामध्ये, परंतु मला प्रत्येक ठिकाणी म्हणजे आमचं टेक्नॉलॉजीस्ट लोकांचं काय असतं की लोकांचे प्रॉब्लेम काय हे दिसले की आम्हाला फार स्फूर्ती येते. तर त्याच्यामुळे तुमच्या ह्याच्यामध्ये खूप अशा गोष्टींचं हे होतं की त्याच्यामधून नवीन स्टार्टअप्सना खूप उत्तेजन मिळू शकेल. आणि त्याच्यामध्ये संस्थासुद्धा असतील, व्यक्ती असतील, त्यांच्यात भेदभाव करू नये. दुसरं म्हणजे आता मी बरंचसं मराठीमध्ये लेखन करतो, तर मी क्वचितच कधी असं टायपिंग हाताने करतो.
मी जनरली व्हॉइस टायपिंग करतो आणि त्याच्यामुळे मराठीच्या टायपिंग स्पीडचा शासनातला जो परीक्षेचा स्पीड आहे तो 30 शब्द पर मिनिट आहे, परंतु माझा स्पीड 200 वर्ड्स पर मिनिट आहे. तर त्याच्यामुळे शासनामध्ये व्हॉइस टायपिंगचा वापर करणं, याला उत्तेजन देणं ही सुद्धा एक खूप महत्वाची, कारण जर तुम्ही व्हॉइस टायपिंग करू लागलात ना तर तुमची मराठीची मैत्री वाढते. कारण तुम्हाला मराठी कीबोर्डवर कीज शोधणं, कारण इन्स्क्रिप्ट कीबोर्ड वापरा किंवा फोनेटिक वापरा, दोन्ही पद्धतीने अवघड असतं, तितकं सोपं नाही. आणि मंत्रालयामध्ये तर जाती व्यवस्था आहे, म्हणजे प्रत्येक मजल्यावर एक वेगळा वेगळा फॉन्ट आहे, कोणचा श्रीलिपी आहे, कोणाचा आकृती आहे. आणि ते जाती व्यवस्था म्हणजे मी का म्हटलं की सोयरिकी होत नाहीत ना जातींमध्ये, त्याच्यामुळे इकडचं आकृतीतलं आणलं की ते श्रीलिपीमध्ये ओपन होत नाही डॉक्युमेंट. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी युनिकोड वापरणं ही मंत्रालयामध्ये, आणि त्याच्यासाठी त्यांना सोपी युक्ती म्हणजे सुरुवातीला त्यांनी व्हॉइस टायपिंग करणं, कारण त्यांना एका कीबोर्डला अलाइन झालेला शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हा दुसऱ्या कीबोर्डवर जाणं खूप कठीण असतं, त्याला खूप त्रास होतो. पण व्हॉइस टायपिंग करणं. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की हँडरायटिंग मोड जो आहे, तर हँडरायटिंग मोडमध्ये तुम्ही जर बघितलं, आता मी कोणाला तरी उत्तर द्यायचा प्रयत्न केला, ओके, तर समजा मी यांना उत्तर देतोय आणि मी मराठी हँडरायटिंग मोडमध्ये गेलो, तर मी आता धृतराष्ट्र असा शब्द निवडला, तर इथे धृतराष्ट्र तसाच्या तसा टाईप होऊन आला. तुम्ही प्रद्युम्न वगैरे पण ट्राय करू शकता, ओके. तर त्याच्यामुळे व्हॉइस टायपिंगची जर शासनाने खूप मोठ्या प्रमाणात त्याला उत्तेजन दिलं तर टायपिंग स्पीड पण वाढेल आणि वेळ वाढेल, खर्च कमी होईल वगैरे वगैरे. आणि याच्याविषयी मी आत्ताच बोललो तुमच्याशी की युनिकोड फॉन्ट सगळीकडे वापरणं, आणि या कामात जे पुढाकार घेतील, विशेष प्रगती करतील, त्यांना बक्षिसं देणं. त्याचबरोबर मगाशी ज्या पारिभाषिकतेचा उल्लेख झाला, तर तशा संकेतस्थळावर त्या सुचवणाऱ्या व्यक्तींना हे देणं. परवाच्या दिवशी मला डॉक्टर काकोडकरांनी विचारलं की ॲलर्जीला प्रतिशब्द काय, तर मला काही सांगता आलं नाही. मग त्यांनी मला थोड्या वेळाने सांगितलं की इतका सुंदर साधा शब्द आहे, ते म्हणाले की वावडं हा शब्द किती छान आहे. तर तसे अतिशय चपखल, अर्थवाही, छोटे, उच्चारायला समजायला सोपे असे शब्द सुचवण्यासाठी काही पारितोषिक देणं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की गुगल वगैरे या कंपन्या यांचं बिझनेस मॉडेल जे आहे ते समजून घेतलं पाहिजे. व्हॉट इज द बिझनेस, त्यांचं बिझनेस मॉडेल काय आहे की त्यांचं बिझनेस मॉडेल असं आहे की यू को क्रिएट द प्रॉडक्ट विथ द कस्टमर्स. ते आपल्याकडूनच त्यांचं प्रॉडक्ट तयार करून घेतात. म्हणजे लार्ज कॉर्पसेस आपण ठेवतो आणि मराठीतलं भाषांतर चुकलं की कॉन्ट्रीब्यूट बटन दाबतो, तिथे करेक्ट शब्द सुचवतो आणि त्यांचं प्रॉडक्ट एंड रिच करत बसतो. तर हे गुगलने जे केलं ते महाराष्ट्र शासनाला पण करणं सहज शक्य आहे, कारण आपलं स्वतःच एक गुगल किंवा स्वतःच कॉर्पस किंवा स्वतःच ओपन एआय, स्वतःच लार्ज लँग्वेज मॉडेल हे असणं काहीच अवघड नाही आहे. आपण स्वतःचं लार्ज लँग्वेज मॉडेल उभारायला आता शक्यता आहे, कारण ओपन एआयने ते सगळं ओपन केलं आहे आपल्याला. जसं IBMने एका काळी ओपन आर्किटेक्चर आणलं, आम्ही त्याच्यात कुठलीही कार्ड घालू शकत होतो, सॉफ्टवेअर करू शकत होतो, ऑपरेटिंग सिस्टीम लिहिल्या, मराठी सगळ्या भारतीय भाषा त्याच्यावर आण. ते ओपन एआयचं सुद्धा आपल्याला लार्ज लँग्वेज मॉडेल आपल्या महाराष्ट्राचं मराठीचं करणं शक्य आहे. आणि त्याच्यामुळे न्युअन्सेस जे आहेत भाषेचे, आता मी काही भाषा तज्ज्ञ नाही, पण ते सगळे आपल्याला त्याच्यातून आणता येतील. म्हणजे प्रॅग्मॅटिक ग्रामर, कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर, या सगळ्या गोष्टी आपल्याला छान त्याच्यातून करता येतील. दुसरं म्हणजे की श्रमिकांचे पारिभाषिक कोश ही खूप महत्त्वाची गोष्ट. वसुंधरा पेंडसे नाईक यांच्याशी माझ्या खूप चर्चा व्हायच्या आणि त्यांनी मला असे विणकरांचे वगैरे शब्दकोश दाखवले होते. कारण मी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मराठीमधून शिकवण्यासाठी 3 व्हॉल्यूम लिहिले. तर एकदा पवारसाहेब माझ्याकडे आले होते, त्यांनी ते मला विचारलं हे काय आहे, तर म्हटलं हे आम्ही मराठीतून शिकवतो, वे बॅक 1995. मग ते त्यावेळेला काहीतरी बेळगाव कुठेतरी मराठी साहित्य संमेलन होतं, वसुंधरा पेंडसे नाईक त्याच्या अध्यक्ष होत्या, तर त्यांनी त्यांना ते दिले. ते म्हटले हे बघा तुमच्या साहित्यामध्ये असं पण काहीतरी मराठीत चालू आहे. मग त्या माझ्याकडे आल्या आणि मग त्यांनी खूप रुची दाखवली आणि मग असे पारिभाषिक कोश कसे तयार केले होते वगैरे त्याची सगळं इतिहास त्यांनी मला सांगितला. अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ही इंग्रजी आणि मराठी हा जो वाद आहे हा खरं म्हणजे भाषांमधला वाद नसून
हा अभिजन कोण आणि बहुजन कोण हा प्रकार आहे. इंग्रजी ही अभिजन होण्याची शिडी आहे, बाकी त्या भाषेला वगैरे तसं काही महत्त्व नाही आहे. जर अभिजन मराठी वापरू लागले तर सगळ्यांना मराठी भाषा गोड वाटेल. त्याच्यामुळे तो प्रश्न खरा सांस्कृतिक आहे आणि तंत्रज्ञानाने तो सोडवला कसा आहे ते मी सांगतो की तुम्हालाही लक्षात येईल आता की जसं आत्ता तुम्ही काहीतरी शोधायला पटकन गुगलवर जातात, नंतर व्हॉट्सअपवर मेसेज करतात. अजून एक 10-1 वर्ष कदाचित मी जास्तच सांगत असेन, पण त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजीतून शिकावं की मराठीतून शिकावं हा प्रश्न फक्त सांस्कृतिकदृष्ट्या शिल्लक राहणार आहे. हा व्यावहारिकदृष्ट्या कालबाह्य होणारा प्रश्न आहे. म्हणजे आयुष्यभर 15 वर्ष मी इंग्रजी भाषा शिकावी आणि न्यूनगंडात जगावं, तरी सुद्धा मला ती येत नाही अशा न्यूनगंडात जगावं, हा प्रश्न पूर्ण कालबाह्य होणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या तो कायम राहू शकतो. म्हणजे टांग्यातून प्रवास करावं ही उच्च वर्गामध्ये असल्याचं लक्षण आहे आणि रिक्षातून जावं आहे हा सांस्कृतिकदृष्ट्या राहू शकतो. व्यावहारिकदृष्ट्या काही टांगा राहू शकत नाही. तसं व्यावहारिकदृष्ट्या इंग्रजीतून शिकण्याची गरज ही राहणार नाही आहे. दुसरं म्हणजे आमच्या तंत्रज्ञानातलं सगळं जे वैशिष्ट्य असतं ना, ते तुम्ही साहित्यामध्ये वसुधैव कुटुंबकमचा संदेश देता, खूप चांगला आहे. तंत्रज्ञान हे वसुधैव मार्केटम या तत्वावर ऑपरेट होते. त्याच्यामुळे तंत्रज्ञानातले लोकांचे सर्वे अतिशय पक्के असल्यामुळे अशा प्रकारचे मराठीला तंत्रवैज्ञानिक आधार मिळतात. त्याचं कारण त्यांना हे माहिती आहे की मॅक्सिमम 10% लोक हे इंग्रजी शिकतील, 90% लोक मराठीच वापरतील आणि त्याच्यामुळे ते मार्केट आहे असं लक्षात घेऊन ते 90% लोकांसाठी त्या सर्व तंत्रज्ञानं तयार करत असतात. आता म्हणजे तुम्ही जर बघितलं की तुम्ही इंग्लिशमधली व्हिडिओ घ्या आणि तुमच्याकडे ॲपलचा फोन असेल तर डबडब हे ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही ती इंग्लिशमधली व्हिडिओ त्याच्यातून रन करा. ती हिंदीमध्ये होते, लिपसिंग सकट होते. काही दिवसात ती मराठीसाठी होईल. जर मराठी लोक जास्त तंत्रज्ञान वापरू लागले तर तंत्रज्ञानाचं मार्केट इकडे शिफ्ट होतं. आता मी सौदी अरेबियामध्ये आमची MKCL अरेबिया म्हणून कंपनी चालवतो 2007 सालापासून. तिथे मॉलमध्ये गेलात ना की लॅपटॉप विकत घ्यायचा असेल किंवा स्मार्टफोन काही डिफॉल्ट सेटिंग अरेबिक असतं, कारण त्यांना इंग्लिश येतच नाही ना, काय प्रश्न नाही, विकलंच जाणार नाही. तर तंत्रज्ञानातले लोक हे लोकव्यवहार कुठे चालला आहे, मार्केट कसं आहे तिकडे बघतात. त्याच्यामुळे आपण जेवढं मराठी वापरू तेवढ्या प्रमाणात आपल्याला तंत्रज्ञान सहाय्य करायला तयार आहे. आता म्हणजे आपल्या लिपीचं जे वैशिष्ट्य आहे ते फोनेटिक आहे वगैरे, त्याच्यामुळे OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन हे करणं अजून कठीण आहे. त्याला जर महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला, खूप यंग मुलं आपल्याकडे भन्नाट मुलं आहेत माहिती का, त्यांना हे चॅलेंजेस देऊन सपोर्ट करून आपण काय करतो की त्या स्टार्टअपमध्ये व्हेंचर फंड देतो. व्हेंचर फंडवाला काय करतो, तो पहिल्या दिवशी एक्सेल शीटच उघडून बघतो की किती लोक घेणार, कसा हिशोब होणार, पेबॅक कधी. अरे अजून कशात काही नाही, तर नवजात अर्भक जन्माला यायचंय. तर तिथे शासनाचा रोल आहे. म्हणजे आपण आपल्या देशाने जसं एका काळी म्हणजे ॲटॉमिक एनर्जी डेव्हलप केली, जसं एका काळी आपण स्पेस डेव्हलप केलं, तिथे असं विचारलं नाही ना याचं पेबॅक कधी होणार वगैरे. तसं आपण AI मध्ये आज तशा प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे आपण बुलेट ट्रेन्स वगैरे बांधतो, पण ह्या आपल्या भाषेच्या, आपल्या अस्तित्वाच्या, आपल्या अस्मितेच्या गोष्टींना आपण किती महत्त्व देतो हा आपल्या समोरचा खरा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे हे जे म्हणजे कमीत कमी इंग्रजी आणि शब्द वापरणाऱ्या ज्या मालिका आहेत त्यांना तुम्ही करावं. कारण हल्ली मराठी मालिका मी फारशा बघत नाही, पण आमच्या सासूबाई कधीतरी बघत असतात त्यावेळी कानावर पडतात. त्यात एवढे इंग्रजी शब्द असतात, काही कारण नसताना इंग्रजी शब्द असतात. म्हणजे तर त्यांना वळवण्यासाठी तुम्ही जे अशा प्रकारचं काम करतात त्यांना द्या. दुसरं म्हणजे मराठी भाषा लोकप्रिय करण्यासाठी दैनिकांमध्ये, साप्ताहिकांमध्ये जे सातत्याने लेखन करतात आणि ज्यांचे खप असे मोठे आहेत, ह्यांना तुम्ही प्रोत्साहन द्यावं. दुसरं म्हणजे की ह्या ज्या चित्रफिती बनवल्या जातात निरनिराळ्या शिक्षणातल्या, तर त्यांच्या चांगल्या चित्रफितींना तुम्ही हे देण्याचं धोरण स्वीकारावं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला युरोपियन युनियन तयार झालं, तर युरोपियन युनियनमध्ये प्रश्न का निर्माण झाला की लेबर मोबिलिटीचं आता कसं करायचं. कारण युरोपातल्या प्रत्येक देशाची भाषा जवळजवळ वेगळी.
मग या देशातून त्या देशात लोक आता मोबिलिटी होणार मोठ्या प्रमाणात, जसे आपल्याकडे बिहारमधून होते किंवा केरळमधून होत, तर तसं होणार. मग युरोपियन युनियननी ब्रुसेल्समध्ये बैठक घेतली आणि त्यांनी कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स CEFR हे तयार केलं. कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स मध्ये आपल्याकडची जी मुलं महाराष्ट्रातली जर्मनीत जातात त्यांना त्याच्या A1 A2 परीक्षा घ्याव्या लागतात. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझा इंग्रजीला काही विरोध नाही, इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे या दोन पूर्ण भिन्न संकल्पना आहेत. चार्ल्स डिकन वाचू नका असं कोण म्हणेल, हाईट्स ऑफ दॅट. त्याच्यामुळे साहित्य आणि भाषा या दोन गोष्टींचा आपण गोंधळ उडवून टाकला आहे शिक्षणामध्ये. आपण कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, कम्युनिकेटिव्ह मराठी हे शिकवतच नाहीये. आपण एकदम साहित्य वगैरे एकदम सुरूच करून टाकतो, ते पोरं जातात पळून. तर त्याच्यामुळे म्हणजे पुलंनी एका ठिकाणी म्हटलंच आहे ना की आम्हाला इंग्रजीचा कर्ता आला, कर्म आलं, इतकंच काय क्रियापदही आलं, पण इंग्रजी काय आलं नाही. तर हा जो, आणि तो मराठी विषय पण सत्य, माझ्याकडे काम करणारी चांगली चांगली मुलं मराठीत 200 शब्द नीट लिहू शकत नाही, इंग्लिशमध्ये तर नाहीच लिहू शकत. ते इंग्लिश मिडियममधून पास झालेले आहेत पण ते लिहू शकत नाही. याचं कारण कम्युनिकेटिव्ह इंग्लिश ही जी गोष्ट युरोपियन लोकांनी प्रथम आत्मसात केली की आपल्याला कामाची गोष्ट काय, लेबर मोबिलिटीला तो जर स्वित्झर्लंडमधून समजा जर्मनीत येणार असेल, फ्रान्समधून जर्मनीत येणार असेल, त्याला मिनिमम काय आलं पाहिजे. A1 ची स्टँडर्ड्स फिक्स केली, A2 ची केली, B1 B2 C1 C2 6 परीक्षा केल्या आणि ते इतक्या चोख आहेत की यू कॅनॉट एस्केप बट टू लर्न दॅट लँग्वेज. त्याचे वर्ग पुण्यात चालतात, मॅक्समिलर भवनमध्ये जा, जर्मन तशी शिकवली जाते, मग मराठी का नाही शिकवली जातात. म्हणजे आपण कॉमन इंडियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स तयार केला पाहिजे. म्हणजे आंध्रमधून पुण्याला येणारे इथून आंध्रमध्ये सगळ्यांना त्यांच्या भाषा शिकता येतील, काहीही विशेष नाही त्याच्यात, कारण त्याचं विज्ञान आहे. याचं कारण आपल्या प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये 2 भाषिक बुद्धिमत्तेची केंद्र आहेत. इतर सर्व बुद्धिमत्तांना एकच केंद्र आहे, म्हणजे तार्किक आणि गणिती बुद्धिमत्तेला एकच केंद्र आहे, पण भाषिक बुद्धिमत्तेला भाषा आकलनाचं एक केंद्र आहे आणि भाषा व्यक्त करण्याचं दुसरं केंद्र आहे. ब्रोका आणि व्हर्निक ही 2 केंद्र, आणि म्हणजे 1979 साली ज्या वेळेला फंक्शनल MRIचा शोध लागला आणि त्याच्यामुळे जिवंत माणसांच्या मेंदूंवर संशोधन करणं शक्य झालं, त्याच्यानंतर ही बहुविध बुद्धिमत्तांची 8 केंद्र सापडली. त्याच्यामुळे हे केंद्र आपल्या प्रत्येकाला मिळाले आणि या सगळ्या केंद्रांचा नियम एकच आहे, यूज इट ऑर लूज इट. म्हणजे इंग्लिश जाणणाऱ्यांना काहीतरी 4 केंद्र आहेत भाषिक बुद्धिमत्तेची आणि आपल्याला 2च आहेत असं काही नाहीये, सगळ्यांना 2च आहेत. आणि चॉम्स्कीने त्याच्यावर खूप पुढे काम केलं. पण मला मुख्य मुद्दा जो मांडायचा आहे तो हा की आपण जर कॉमन इंडियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स मुंडे सर तुमच्या नेतृत्वाखाली झालं तर एक फार मोठी पॉलिसी डिरेक्शन देशाला मिळेल की कुठल्याही राज्यातल्या, म्हणजे आपण सगळे युरोपियन युनियन सारखं एक इंडियन युनियन समजू आणि प्रत्येक राज्यातल्या भाषा तज्ज्ञांनी ते फ्रेमवर्क स्वीकारून त्याप्रमाणे मिनिमल कोर्स तयार करायचे. आणि तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये नोकरीला येणार असाल तर आम्ही तुम्हाला प्रेमाने तो शिकू. ओके, आम्ही जबरदस्ती नाही करणार सुरुवातीला, आम्ही तो तुम्हाला प्रेमाने शिकू आणि तो ई-लर्निंगनी शिकू. तो तुम्हाला कुठेतरी जाऊन क्लासमध्ये बसायची गरज नाही. कोलॅबरेटिव्हली यू कॅन कम टुगेदर, काही आंध्रातले लोक एकत्र येऊन शिकू शकतात. दोज कोलॅबरेटिव्ह टेक्नॉलॉजीज म्हणजे फ्लॉक्स, लाईक फ्लॉक्स यू कॅन कम टुगेदर. तर अशा टेक्नॉलॉजीज उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे गुगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे ह्या सगळ्या लोकांशी सुद्धा आपल्याला काही जर सामंजस्य करार करता आले आणि स्पीच टू टेक्स्ट, टेक्स्ट टू स्पीच या टेक्नॉलॉजीजना जास्त चालना देता आली तर तसाही प्रयत्न हा आपण करावा. आणि ओपन AI कंपनीशी सुद्धा जसं मी म्हटलं की आपलं LLM, आपलं लार्ज लँग्वेज मॉडेल आपण तयार करू शकू. तर अशा काही धोरणात्मक दिशा जर आपण घेऊ शकलात तर खूप काम होईल. माझी 30 मिनिटं संपायला 1 मिनिट संपलं असताना मी थांबतो.